श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं सोमवारपासून शाहू स्मारक भवन इथं कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला सुरू आहे. बुधवारी या व्याख्यानमालेतील तिसरं पुष्प गुंफताना डॉक्टर परिमल माया सुधाकर यांनी दक्षिण आशियातील जनतेचे उठाव आणि सत्तांतर यावर आपलं मत मांडलं. यावेळी बोलताना त्यांनी ज्या देशात घटनात्मक लोकशाही नाही तिथं अस्थिरता निर्माण होते. घटनात्मक लोकशाही नसल्यामुळं श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान, तालिबान या देशातील अस्थिरता ही सत्तांतर करण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेमध्ये वेगळ्या कारणामुळं त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळं महागाईचा प्रक्षोभ होऊन जणू आंदोलनाचं रूपांतर सत्तांतरात झालं. मात्र त्यांचं जन आंदोलन हे पूर्णपणे अहिंसक होतं. तसंच तमिळ भाषेवरील गंडांतर हे त्याचं कारण होतं. एखाद्या देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारी ही त्या देशातील राजकीय अस्थिरता आणू शकते. राज्यकर्त्यांनी वेळेतच यावर नियंत्रण आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अमेरिका, चीन या मोठ्या राष्ट्रांकडून जशी दक्षिण आशियातील छोट्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप होतोय, मात्र भारतीय लोकशाही परिपक्व असल्यानं भारतात सत्तांतर किंवा उठाव होण्याची भीती नसल्याचं डॉक्टर परिमल माया सुधाकर यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले, कॉम्रेड अंशुमन सुळगावकर, मोहसिन मोमीन यांच्यासह श्रमिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.